मात्रे, फरदीन काझी अशी स्टारकास्ट मात्र दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. महत्त्वाची मॅच. थोडीशी घाई करा कारण यानंतर पण एक मॅच आहे. चला अंपायर या गोष्टीकडे लक्ष द्या. ऑलिएंटर्स आपण देखील लक्ष द्या कारण यानंतर सुद्धा एक मॅच आहे आणि 6 वाजून 10 मिनिटे झालेली आहेत. सर प्लीज चला मॅच सुरू करा. उस्मान पटेल पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. नॉर्थ स्टार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच दिवसात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या ट्रॉफीने. पहिली गोष्ट चांगलं मैदान, चांगल्या मैदानावर खूप साऱ्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही अगदी चुरशीचे सामने झालेली ही स्पर्धा आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळाली. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. कारण दोन्ही संघांनी जर पाहिलं तर या अगोदरच्या दोन्ही मॅचेसमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. एका संघाने 81 धावा उभारल्या होत्या तर दुसऱ्या संघाने जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग देखील केलाय. उस्मान पटेल यांच्यासाठी सातत्याने ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पहा इकडे काहीतरी चुका होत आहेत. इम्रोज यांच्याकडून उस्मानच्यासाठी एक वेगळी रणनीती बनवण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या प्रयत्नात सातत्याने व्हाईट बॉल. कधी कधी गोलंदाज मनामध्ये ठरवतो की मला या ठिकाणी टप्पा टाकायचा आहे, या बॅटरची स्ट्रेंथ ही आहे तर मला अशा पद्धतीचा चेंडू टाकायचा आणि प्रत्येक वेळेलाच आपल्या मनासारखं होईल असं नाही. या वेळेला अपरकट करतायत ऑप्टमच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉल क्षेत्ररक्षक. ओ काय कॅच पकडली आहे. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट. कॅच ऑफ द डे. जबरदस्त कॅच. अनिकेत सानप अगदी कपिल देव, रामलाल निखंज यांच्या कॅचची आठवण करून देणारी कॅच पाहायला मिळाली. मागे गेले मागे गेले मागे गेले आणि अगदी शेवटच्या क्षणी जर पाहिलं मुंबईचा जादूगार आज मात्र एक अफलातून झेल या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाला. उस्मान पटेल यांच्यासाठी सातत्याने ऑप्टमच्या बाहेरची गोलंदाजी केली गेली. इकडे अजय स्पोर्ट्सचे अजय यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा पुरस्कार अनिकेत यांच्यासाठी असणार आहे. या अफलातून झेलासाठी उस्मान सारख्या या दादा खेळाडूला मात्र या ठिकाणी बाद केलाय आणि काय कॅच घेतले या ठिकाणी अनिकेत सानप यांनी. सकाळी चेतनने एक चांगली कॅच घेतली. त्यानंतर जर पाहिलं सचिन कनोजाने एक अफलातून झेल घेतला आणि आताही जर पाहिलं तर अनिकेत सानपने काय कॅच घेतलाय. पुन्हा एकदा पाहायला आवडेल. ऑप्टमच्या बाहेरचाच बॉल, त्याला अप्पर कट करण्याचा प्रयत्न. अनिकेत सानप बॉलच्या पाठीमागे गेले 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 आणि कॅच. वा लाजबाब. डीएन नगर अंधेरीचे नामवंत गोलंदाज राजेश सावंत यांच्याकडून सुद्धा अनिकेत सानप यांना 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. तसेच अजय स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अजय यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवला गेलाय आणि इम्रोज यांना मात्र या ठिकाणी यश मिळतंय. पहा ऑप्टमच्या बाहेर वाईड गेले परंतु त्यांनी टप्पा सोडला नाही. तिकडेच बॉलिंग करत राहिले कधी. आणि ही रणनीती होती की काय. उस्मानला ऑप्टमच्या बाहेर गोलंदाजी करायची, त्यांना तिकडे फटके मारायला प्रवृत्त करायचं आणि नुसतं प्रवृत्त नाही केलं तर विकेट सुद्धा काढली तिकडे. तर ज्या वेळेला दोन व्यावसायिक टीम एकमेकांच्या विरोधात येतात ना, या रणनीत्या असतात आणि ती रणनीती इकडे पाहायला मिळाली. यस भले 2-3 रन गेले वाईडचे परंतु उस्मानची म्हणजे खूप किमती विकेट मात्र इकडे मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये अयूब शेख दाखल होत आहेत योगेश पवार यांच्या जोडीला. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी टप्पा पडतोय, बॉल वळतोय. इम्रोची खासियत आहे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचं प्रचंड कसब आहे त्यांच्याकडे. व्हेरिएशन खूप चांगलं आहे आणि म्हणूनच हा गोलंदाज देखील काहीतरी वेगळा आहे. धावफलक जर पाहिला तर 4 वर स्थिरावलाय. पहिली ओव्हर सुरू आहे. दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेला उसळी होती. या बॉलला पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल. 1 धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर आहेत.
आजच्या दिवसात खूप काही पाहायला मिळालं. चेतन चे मात्र लगातारचे 4 षटकार पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रात शुभम सांगळे नावाचा एक युवा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांनी चांगले कामगिरी केलं. त्याचबरोबर मंगेश वैदीचं अर्धशतक आज पाहायला मिळालं. करणला सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करताना देखील आपण पाहिलं. अशी समाधानची एक झुंज देखील आपल्याला दुपारी पाहायला मिळाली. अशी खूप साऱ्या घटना त्या लक्षात राहतील. हेलिकॉप्टर उडवला अय्यूबने आणि जबरदस्त स्ट्रोक अय्यूबच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय, जिकडे षटकार येईल. सगळं काही सुरळीत चाललं होतं, परंतु त्यानंतर अय्यूब आले आणि अय्यूबने एक जोरदार प्रहार केला आणि एक षटकार मात्र त्या ठिकाणी वसूल केलाय. इम्रोजच्या या बॉलला जर पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळला अय्यूबने. घोडबंदर रोड परिसरातील महत्त्वाचं गाव कासारवडवली आणि या कासारवडवली गावाला बिलॉंग करणारा हा अय्यूब बॅटिंग करण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. काय पोच दिली आहे, जबरदस्त. आणखीन एक, याही वेळेला बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार अय्यूब. पहिल्या ओव्हरमध्ये उस्मानची महत्त्वाची विकेट आली, परंतु त्याचं सेलिब्रेशन जास्त नाही करू दिलं आणि इकडे 17 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. त्याचं कारण आहे अय्यूबने मात्र 2 षटकार इकडे खेळलेले आहेत. यस, बॉल देखील जर पाहिलं तर अगदी जणू काही आकाशात इकडे उंच ठिकाणावरून पक्षी उडतोय आणि अय्यूब देखील त्या बॉलकडे पाहतोय. दोघांच्या एका वेळेला 2 भावमुद्रा पाहायला मिळाल्या. पहा, अय्यूब खुश होता कारण त्याने मारलेला षटकार गेला होता आणि इम्रोज नाराज होता की त्याने टाकलेल्या चेंडूवर षटकार गेला होता. त्यामुळे दोघांच्याही 2 भावमुद्रा टिपण्याचा प्रयत्न tenniscricket.inच्या टीमने या ठिकाणी केला होता. पहिल्या षटकात 17 धावा ही जमेची बाब आहे FM कांधारी किंग्ससाठी. पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं तर स्ट्रगल केलं या टीमने पावसाळी क्रिकेटच्या अंगामध्ये राजेश सर, परंतु आता अंतिम टप्प्यात जर पाहिलं तर FM कांधारी टीम देखील चांगलीच लयमध्ये आली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विलायन्स ओरिसा चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. नुकतीच लिजंड ट्रॉफी देखील घाटकोपर भटवाडीमध्ये जिंकली आहे. या मॅचमध्ये जर पाहिलं तर श्रेयस कदमला देखील इन ॲक्शनमध्ये आपण टीममध्ये पाहतोय आणि येणाऱ्या 3 ओव्हर किती धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. मागील मॅचमध्ये ज्याला शेवटच्या ओव्हरसाठी आणलं, या मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरसाठीच आणलेलं आहे, कारण ज्याचा टीमसाठी आहे महत्त्वाचा रोल त्याचं नाव आशिष मेहरोल. यावेळेला आपणच्या बाहेर वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. रोल किती महत्त्वाचा आहे या खेळाडूचा पहा. फिंगर देखील केले बॉलवर रोल आणि आशिष मेहरोलने घेतली विकेट महत्त्वाची. योगेश पवार यांना देखील माघारी परतावं लागलंय. माझ्याबरोबर जर पाहिलं तर राजेश सर आहेत. राजेश सर, पहा, इकडे 17 धावा झाल्यानंतर या षटकाची सुरुवात विकेटने आली आहे. नक्कीच कर्णधाराला या ठिकाणी पूर्ण गुण द्यावे लागतील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये इम्रोजच्या 17 धावा आल्यानंतर त्यांनी आपला प्रमुख गोलंदाज आशिष मेहरोल ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर पूर्णतः सपशेल आपण पाहतो अपयशी ठरले. ज्या प्रकारचं फुटो बॅकफुट वर गेले होते, मात्र स्क्वेअर कट करायला गेले तोपर्यंत थोडंसं द्विधा मनस्थिती दिसली. ड्राईव्ह की कट करायचा त्या दरम्यान चेंडूने बॅटची कट घेतली आणि यष्टीरक्षक श्रेयस कदमच्या हातात झेल देऊन परतला आहे. आणि आशिष मेहरोलला अतिशय योग्य वेळेस त्याला घेऊन आलेले आहेत, कारण कर्णधाराला कल्पना आहे विलायन्स कटक ओडिशा या संघाच्या की आशिष मेहरोल या ठिकाणी कमबॅक करून देऊ शकतो आपल्या संघाला जी आवश्यकता आहे, आणि ब्रेक थ्रू दिला आहे ज्यामध्ये योगेश पवारसारखा मोठा धक्का बसलेला आहे संघाला FM कंधारी. आणि आता दीप चव्हाण आलेले आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत अय्यूब आणि दीपसाठी सज्ज होत आहेत ते म्हणजेच आशिष मेहरोल. राऊंड विकेट. षटकातील पुढचा चेंडू. 7 चेंडूमध्ये ज्या खेळाडूने 25 धावा कुठल्या तोच दीप सज्ज होतोय. युवा खेळाडू आहे दीप आणि जबरदस्त टॅलेंट आहे. या वेळेला आल्या पहिलाच बॉल. जरी विकेट आली असेल, दीप मैदानात आलाय आणि दीपकडून जर पाहिलं तर पहिल्याच बॉलला सीमारेषा पार पाठवलंय. जरी ओव्हर 4 असतील तरी प्रचंड संघर्ष इकडे पाहायला मिळणार आहे. राजेश सर, पहा, संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. दीप जणू काही मागील मॅचचा फॉर्म या मॅचमध्ये कायम ठेवतोय. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय. खूप छान आपण बदल आली ते पाहतोय. टेम्परामेंट खूप छान दाखवतोय आणि आवश्यक आहे. एक पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडने खेळतोय. त्याची जी देहबोली आपल्याला पॉझिटिव्ह पाहायला मिळते आणि एका क्षणी ज्या पद्धतीने जिथे शेवट केला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये तिथून पुन्हा एकदा सेट होऊन आला आणि पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार. उत्तुंग षटकार या ठिकाणी ठोकलेला आहे.
आणि हे मनात नीडर म्हणेल की समोर बॉलर कोण आहे, परिस्थिती काय आहे, त्याच्यापेक्षा मी कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न इकडे करतायत. ओहो, इकडे बॉलचा अंदाज येताना पाहिला मिळाला नाही. थोडासा पाठीमागे घेतला हा चेंडू आणि इकडे आणखीन एक विकेट मिळते. पहा, आशिष मेहरोल जास्त काळ तुम्ही त्यांच्यावर आक्रमण नाही करू शकत. हा बॉल थोडासा जास्त पाठी घेतला, बॉल वळणारा होता, बॅटवर देखील फिरवली खरी, परंतु कमी गतीच्या या बॉलवर ते फसले आणि आशिष मेहरोलच्या खात्यात आणखीन एक विकेट गेली. नक्की स्लोअर वन चेंडूचा वापर केला, मात्र समोरून स्लोअर वन चेंडू नव्हता तर खूप शॉर्ट चेंडू होता जो स्लोअर वन टाकला आणि यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन स्वतःवर निश्चित दीप चव्हाण नाराज असेल, कारण ज्या फॉर्ममध्ये ज्या प्रकारे टायमिंग करत टच होता तो मात्र निराश होतोय आणि परततोय. धावसंख्या 23, 3 गडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ. मुझम्मिल जो आत्तापर्यंत निर्णायक ठरत होता तो गोलंदाज आशिष मेहरोल पुन्हा एकदा एक दुसरं यश आपल्या संघाला जे ब्रेकथ्रूसाठी त्याला आणलं होतं कर्णधाराने ते मिळवून देतो आणि संघामध्ये एक वेगळ्या प्रकारे या सामन्यामध्ये चुरस निर्माण करतोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी अशाच पद्धतीचा पहिला बॉल योगेश पवार यांच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला होता आणि धावफलक जर पाहिलं तर 23 आहे खरा, परंतु थोडासा दबाव बॉलरने देखील निर्माण केला आहे. परंतु मुझम्मिलला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. विक्रोळी पार्कसाईड परिसरातील एक युवा खेळाडू आहे. मुंबई प्रीमियर लीगमधून जे काही आपण अंडर-22 खेळाडू ठेवले होते त्यातून जे काही टॅलेंट पुढे आलं त्याच्यापैकी एक दीपसुद्धा म्हणा किंवा त्याचबरोबर जर पाहिलं तर उझेर असतील, ही जी नावं आहेत सध्या आपण मुझम्मिलला पाहतोय त्यातूनच आली आहेत. परंतु इकडे आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांचा वेध घेताना पाहिला मिळेल. संधी नाही देत आहेत. जकडून ठेवणं म्हणतात ना, बांधून ठेवणं म्हणतात ना, ते या ठिकाणी केलं आहे आणि एक षटकार आला जरूर, परंतु 4 बॉल डॉट टाकले. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेल्या आहेत आशिष मेहरोल. 3 विकेट 23 धावा. आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. या षटकात कमबॅक झालाय. केवळ 7 रन आणि षटक संपलं. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 24. 2 षटकानंतर धावसंख्या 24 आणि बघा अयुब तेच म्हणतोय मुझम्मिलला की या अगोदर देखील तू स्ट्राईक रोटेट केलं असतं, कारण पहिले 2 चेंडू मी देखील चांगले कनेक्ट केलेले आहे. सिच्युएशन परिस्थिती ज्या पद्धतीने खेळपट्टीवर आहे, सामन्याची परिस्थिती त्याप्रमाणे वेगवेगळे बदल आपण करतो आपल्या प्लॅनमध्ये. जसं पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आणि कर्णधाराने वी लायन्स संघाने 24 धावसंख्या 24 त्यांनी त्वरित आशिष मेहरोलला आणले. भले एक षटकार गेला मात्र त्याने 2 महत्त्वाचे गडी या ठिकाणी मिळवून दिले आपल्या संघाला आणि एक खूप इकॉनॉमिकल अप्रतिम षटक हाताळताना पाहिलं, कारण फक्त 7 धावा त्यातला एकमात्र षटकार आणि शेवटच्या चेंडूवर मुझम्मिलने घेतलेली 1 धाव. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक कॉर्डिनेशन तयार करावं लागेल, कारण आपण म्हणतो नेहमीच की दोन्ही खेळाडूंना कॉम्प्लिमेंट ईच अदर करावं लागतं. एखादा जो आक्रमक असतो ते थोडं दुसऱ्याने शांत त्या ठिकाणी स्टँड द्यायचा असतो आणि तीच भूमिका कुठेतरी मुझम्मिल. मात्र आपण आता उल्लेख केलात की हे देखील एक युवा टॅलेंट आहे, याच्याकडे देखील ती प्रतिभा आहे, त्यामुळे संधी निर्माण होऊ शकते. हो, नक्की टॅलेंट आहे या खेळाडूकडे. मला आठवतंय जोगेश्वरीची स्पर्धा राजू बालेकर यांची, ज्यामध्ये 4 मॅच खेळल्या, 4ही मॅच मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज सुद्धा पटकावलं होतं या खेळाडूने ऑक्सिजन मास्टरच्या स्पर्धेमध्ये. परंतु समोर आता मुंबईचा जादूगर म्हणजेच अनिकेत सानप. काय अफलातून कॅच पकडली, परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खूप टप्प्याचा बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळताना पाहिलंय आणि धावफलक जर पाहिलं तर तिकडे 1 पुढे जात असताना पाहिलं मिळेल. परंतु अनिकेतची एक खासियत आहे, म्हणजे कॅच घेऊ देत नाही तर विकेट घेऊ देत. नो सेलिब्रेशन करताना अनिकेत सानपला क्वचितच कुणी पाहिलं असेल, नाहीतर मी तरी अजून नाही पाहिलंय. म्हणजे असं जोशात असं कधी त्यांनी सेलिब्रेशन केलंच नाही. नक्कीच सुप्रीमो चषक असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धा ज्या समर 11 संघाने देखील जिंकल्या, त्यानंतर शांत संयमी मात्र संघासाठी 100% देणारा असा खेळाडू आहे. टीमचा विजय महत्त्वाचा असतो. सगळ्यात प्रत्येकाची एक खासियत असते. अनिकेत सानप समोर जर पाहिलं तर ओहो, अनिकेतकडून आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत करताना पाहायला मिळाले. समोर जर पाहिलं तर अय्यूब सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे
इकडे झुंज दोन मोठ्या खेळाडूंमधील आहे. एकाच्या हातात बॉल आहे, तो गरगर गरगर वळवतोय. एकाच्या हातात बॅट आहे, तो बॅट फिरवतोय, परंतु मोठे स्ट्रोक येत नाही आहेत, परंतु प्रयत्न चालू ठेवणार आहेत. कारण अयूब यांची खासियत ती आहे, मोठमोठ्या स्ट्रोकसाठी ओळखले जातात आणि म्हणून त्यांनी देखील आपल्या भोवती एक नावाचं वलय निर्माण केलंय. परंतु अनिकेत फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. भले भले अनिकेत सानप या नावाच्या फिरकीच्या जादूगाराच्या समोर नाचले आणि इकडे सध्या तेच पाहायला मिळत आहे. अनिकेतची फिरकी, फिरकीची जादू. नक्कीच अनिकेतची फिरकी आणि फलंदाजी पण फिरकी, ज्या पद्धतीने चेंडूला गिरकी देणारा गोलंदाज आहे, किमयागार म्हणू शकतो आपण याला. कारण अशी किमया करणारे आपण क्वचित ज्या प्रकारे मुंबईला लाभलेला एक वारसा आहे डावखुऱ्या गोलंदाजा, त्याच शैलीतला हा खेळाडू आणि तोच वारसा पुढे घेऊन जाताना तो म्हणजे अनिकेत सानप. यस, मुंबईला फिरकीचा खूप मोठा इतिहास आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु फिल्डर अशरफ त्या ठिकाणी येत आहेत. यस, अशरफचं दुसरं नाव चीता आहे आणि इकडे अशरफ आले चेंडूवर, कॅच पकडली गेली आणि अनिकेत सानपच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आणखीन मात्र या ठिकाणी विकेट आली आहे. परंतु अनिकेतला आपण शोधताय का? यस, नक्कीच. बाकीचे खेळाडू जल्लोष, आनंद, उत्साह, मात्र त्याने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत गेला. पुन्हा एकदा मला पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकायचा आहे, सिच्युएशन काय आहे, पूर्ण आपल्याला मॅचची सिच्युएशन रीड करता आलं पाहिजे. आणि म्हणूनच हा इतरांपेक्षा वेगळा काय याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच कोणत्याही संघाकडून खेळताना माझ्या संघाचा विजय फार महत्त्वाचा. कशा पद्धतीने बॉल टॉस केला होता, टप्पा पडल्यानंतर ऑन द राईज खेळायला गेले, बॉल बरोबर मिडल झाला नाही बॅटच्या अयूबच्या, कारण या अगोदर चांगले कनेक्ट केले होते, वरती चढला आणि जोपर्यंत छान पद्धतीने स्टंटमॅन आले आणि अँडीच्या हातामध्ये झेल देऊन परततोय अयूब, जो असं वाटत होता डेंजर ठरतोय, मात्र विकेट मिळतंय, ती म्हणजेच व्ही लायन्स कटक या संघाला. अनिकेत सानपने हे षटक आतापर्यंत खूप चांगलं टाकलेलं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. स्ट्रेंथ मोठी आहे या संघाची देखील. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न मात्र मिड विकेटच्या दिशेने झाला. अतिशय वेगाने आले तिकडे, थोडीशी घाई झाली आहे आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर, परंतु बॉल नाही थांबला, तो गेलाय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी आणि या धावा महत्त्वपूर्ण असतील, कशाही येऊ देत, मिक्स फील्डच्या येऊ देत, ओव्हरथ्रोच्या येऊ देत, वाईडच्या येऊ देत, नोच्या येऊ देत, रन महत्त्वाचे आहेत. आणि या 4 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे गेलेली आहे, ती 29 धावा धावफलकावर पाहायला मिळते. नक्कीच फैसल एक अष्टपैलू खेळाडू आहे, जितकी चांगली गोलंदाजी तितकाच आक्रमक फलंदाज आहे आणि आता संघाला खरी गरज आहे, जी आवश्यकता आहे, एक चौकार आलेला आहे. यस, विक्रोळी टागोरनगर परिसरातील हा युवा खेळाडू आहे फैजल. FM कांदारी किंग्ससाठी जागा बनवली आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल, पंच मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करतायत नो साठी. यस, ओव्हर स्टेपिंगसाठी. नो बॉल. नो बॉल तर आलाय आणि आता फ्रीडचा फायदा कशा प्रकारे घेतील फैजल या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. समोर अनिकेत सानप. हो, अनिकेतकडे ते नियंत्रण आहे. बॉल का एखाद्या बॉलला जास्त वळवायचं, एखाद्या बॉलला कमी वळवायचं, एखाद्या बॉलला वेगात टाकायचं, एखाद्या बॉलला चायनामन टाकायचं, हे वैविध्य त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच हा गोलंदाज काहीतरी वेगळा आहे. मग मुंबईच्या फिरकीपटूंची एक मोठी लांबलचक लिस्ट निघते. त्यामध्ये दीपक शहा यांचं नाव येऊ शकतं, त्यामध्ये संदीप दळवी, त्यामध्ये सुनील इंदुलकर, भरत मेहर, त्याचबरोबर वैशाल आंगणे, संदीप दबडे, अभिजित बोरकर, एक ना डावखुरी हाताच्या फिरकीपटूंचा विचार केला तर अशी खूप सारी जी नावं आहेत, जे डावखुरी हाताचे फिरकीपटू राहिले, ज्यांनी मुंबईचं नाव
मी आणखीन एक नक्कीच वैशाल अंगणेबरोबर रोहन सावंतचंही नाव घेईल, कारण त्यांनी सुद्धा अगदी जाऊन आखाती देशामध्ये आपल्या मुंबईचा झेंडा फडकावला आहे. काही नावं माझ्याकडनं राहिली असतील, परंतु ही परंपरा आहे जी मुंबईला लाभलेली आहे. नक्कीच ज्या खेळाडूंचा उल्लेख केला त्यांनी हे समृद्ध केलेला आहे वारसा. ज्या प्रकारचं आपण पाहिलं बघा, हा शेवटचा या अगोदरचा चेंडू ज्या पद्धतीने आतमध्ये घेऊन आले होते. यस, आणि कितीचं षटक या ठिकाणी दाखवलं जात आहे, परंतु त्याच दरम्यान कशा पद्धतीची गोलंदाजी, प्रत्येक बॉल कशा पद्धतीचा टाकला ते या ठिकाणी संपूर्ण ओव्हर या ठिकाणी दाखवली जाते. tenniscricket.inची टीम मात्र खूप चांगलं काम करते. व्हॅनमध्ये संपूर्ण सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय बाजूलाच असणाऱ्या, आणि प्रत्येक बॉल कशा पद्धतीने वळलाय, कशा पद्धतीने टाकलाय, टप्पा कुठे आहे त्याचा, या सगळ्या गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. फिरोज यावेळेला बिग हिट केला जातोय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि बॉल खाली जर पाहिलं तर अशरफ सारख्या खेळाडूकडून आज काही झेल सुटलेले आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, आणि इकडे जर पाहिलं तर मुझम्मिलचा हा सुटलेला झेल आणि रनआउटच्या स्वरूपात फैजलला माघारी परतावं लागतंय, आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर 31 आहे. नक्की साखो टप्प्याचा चेंडू पूल करायला गेले, जीवनदान दिलं, झेल सुटला या ठिकाणी आपला एनडी अशरफ खान यांच्याकडून. आणि बघा खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन करतोय अनिकेत सानप. थोडंसं केतन मात्र देखील आलेले आहेत की येस इट्स ओके, मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी दोघांमध्ये थोडासा ताळमेळचा अभाव पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याच्या अगोदरच फैजल त्या ठिकाणी पोहोचले आणि स्वतः बाद होऊन परत आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सर, आत्मविश्वास हा आपले सहकारी आपल्याला देत असतात. मग कितीही मोठा गोलंदाज असू दे, फलंदाज असू दे, तो दबावात येत असतो. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास गरजेचा असतो. यावेळेला बिग हिट केलाय, स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मुझम्मिलच्या बॅटमधून आलेला फटका जातोय सीमा रेषा पार, षटकार. हो, यासाठी स्ट्राईक घेतली होती, यासाठी साथी सहकार्याला त्यांनी माघारी पाठवलं आणि सांगितलं हो मी स्ट्राईक घेतो आणि काहीतरी करतो. मुझम्मिलच्या बॅटमधून षटकार येतोय, आणि या अंतिम षटकामध्ये मुझम्मिल किती महत्त्वाचे आहेत इकडे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, आणि खूप चांगला स्ट्रोक आला. युवा खेळाडू आहे, जेमतेम 21-22 वर्षाचा हा खेळाडू आहे विक्रोळी पार्क साईडचा, आणि सध्या चर्चेत आहे हे नाव. विशेष म्हणजे चांगली फिल्डिंग करतात, लिजंड ट्रॉफीमध्ये बेस्ट फिल्डरसुद्धा राहिले होते, आणि आज या ठिकाणी टीमला गरज आहे धावा करतायत. नक्कीच हीच ती वेळ आणि हाच तो सामना हे मनामध्ये पक्क तयार केलेलं आहे ते म्हणजे मुझम्मिलने. म्हणूनच त्याने सांगितलं मगाशी फैजलला की मी स्ट्राईक घेईन, आणि खूप चांगल्या प्रकारे समाचार घेतोय. डावखुरा गोलंदाज हा देखील तितकाच चतुर गोलंदाज आहे फिरोज, आणि फिरोजच्या गोलंदाजीवर एक काउंटर अटॅक आपण म्हणतोय की आक्रमण करत असताना, कारण मुझम्मिलकडून संघाला देखील त्याच अपेक्षा असतील. जर या ठिकाणी अजून 4 बॉलमध्ये 10 ते 15 किमान 50चा पल्ला जरी गाठला तरीसुद्धा हा सामना देखील खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो. थोडीशी घाई करा, यानंतर एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे दोन्ही टीम कोणताही विलंब नाही झाला पाहिजे, आणि इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगसाठी लगेच दुसऱ्या टीमने मैदानात जायचे याची सुद्धा नोंद घ्या. मुझम्मिल चर्चेत आहेत सध्या, समोर आहेत फिरोज. यावेळेला काय खेळलाय फटका, जबरदस्त युवा टॅलेंट विक्रोळी पार्क साईडचं, तुटून पडलाय मुझम्मिल. या शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग, आणखीन एक खणखणीत प्रहार, षटकार येतोय. नक्कीच आपण FM कंधारी किंग संघासाठी पाहिले तर वेगवेगळे हिरो आपल्याला पाहायला मिळतात. उस्मान पटेलला आपण पाहिलं, मगाशी दीप चव्हाण यांनी चांगला गेम फिनिशर, गेम चेंजरचा रोल, आणि आता मुझम्मिल देखील दाखवतोय की काय या संघामध्ये मला स्थान मिळालं. ज्या ज्या वेळेस संघाला गरज आहे तेव्हा निश्चितपणे मी देखील या ठिकाणी आपलं योगदान देऊ शकतो. खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला, आणि बॅकलिफ्ट खूप छान आहे, क्लिअर षटकार. पहा, तुम्ही टीममध्ये ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाही आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तुम्हाला जेवढे बॉल मिळतात तेवढ्या बॉलमध्ये सुद्धा तुम्ही सिद्ध करू शकता. सध्या मुझम्मिल ते दाखवतोय. भले मला 1 ओव्हर मिळेल, परंतु त्या 1 ओव्हरमध्ये मला सिद्ध करायचं आहे. आज मला 1 ओव्हर मिळेल, उद्या 2 ओव्हर मिळतील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचलेली आहे ती 43. 43 धावा धावफलकावर. मुझम्मिल याही वेळेला मात्र मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय, परंतु पाहूयात दिशा चुकीची आहे, आणि त्यामुळे 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 44 वर जाताना पाहायला मिळते. आशिष उपाध्याय गुणलेखनाची भूमिका या ठिकाणी निभावत आहेत. अष्टपैलू आहेत ते, समालोचन करतात, अंपायरिंग करतात, स्कोरिंग सुद्धा करतात,
आणि तेच आमच्या बाजूला देखील पाहायला मिळत आहेत. प्रशांतजी आदवडे सरांना देखील आम्ही पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर भावेश नायर सर आज या परिसरातील ख्यातनाम असे पंचसुद्धा आहेत आणि त्यांना देखील आपण पाहतोय. रवी कोल्पे सर आणि पुण्याचे ख्यातनाम पंच आणि सध्या या परिसरात वास्तव्यास आलेले अक्षय निर्मल यांना देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. मुजम्मिल सज्ज आहेत सध्याच्या घडीला बॅटिंग करण्यात. त्यांच्यावरच सगळ्यांच्या नजर आहेत. या 2 बॉलमध्ये काय होणार. 44 धावा आहेत. हो हो वेगात बॉल टाकलाय परंतु पंचांनी आपले हात फैलावले. कळवलं हा व्हाईट बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी. फिल्डिंग टीमने मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. डॉट बॉल आहे. यस हा योग्य बॉल होता याची नोंद घ्यायची आहे आणि रिव्ह्यू कायम असणार आहे तुमचा. पाहूया 44 धावा धावफलकावर अंतिम षटक. समोर जर पाहिलं तर फिरोज आणि 16 धावांवर बॅटिंग करतायत मुजम्मिल. आणखीन एक वेगवान चेंडू मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडूवर जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर ठेवलंय आणि आता मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. योग्य बॉल कळवला जातोय आणि बॅक टू बॅक 2 बॉल मात्र शेवटचे निर्धाव येताना पाहायला मिळाले आणि धावसंख्या जर पाहिली तर 44 पाहायला मिळते. 45 धावांची आवश्यकता आहे. संध्याकाळचं सत्र आहे. 45 मध्ये देखील मॅच रंगू शकते कारण जिशानचा फॉर्म पाहता मात्र बॉलिंग त्या जिशान असतील, रोहित असतील, मयूर वाघमारे असतील तर बॉलिंग लाईनअप देखील तेवढीच चांगली आहे. त्यामुळे परंतु दुसऱ्या बाजूला धडाकेबाज केतन म्हात्रे, श्रेयस कदमचं टीममध्ये समाविष्ट होणं, सुहास पवार आहेत, फरदीन काझी आहे, म्हणजे एक आकाश चिंदारी आहे, अशरफ आहे. एका बाजूला फलंदाजांची फौज आहे आणि एका बाजूला गोलंदाजांची फौज आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा ही मॅच रंगणार आहे. डाव जर पाहिला तर सुरुवात डळमळीत झाली होती. 2 प्रमुख फलंदाज लवकर माघारी परतल्यानंतर अयूबने चांगली कामगिरी केली. अंतिम टप्प्यात मुजम्मिल चांगले खेळले. बॉलिंगच्या बाबतीत इम्रोज 1 ओव्हर 17 थोडेसे महागडे राहिले परंतु आशिष मेहरोलने कमबॅक केलं. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आणि केवळ 7 धावा दिल्या. अनिकेत सानप सुद्धा लाजबाब राहिले ज्यांनी केवळ 6 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. त्याचबरोबर फिरोजचं षटक थोडंसं महागडं राहिलं. 14 धावा त्याच्यात आल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 झाल्यात. 45ची आवश्यकता. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. चला घाई करा, बॅटर लवकर पाठवायचे, यानंतर एक मॅच खेळवायची आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्यांचे लाडके समालोचक प्रशांतजी आदवडे सर. सिद्धेश्वर बॉईज साईला विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. साई वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं नॉन स्टॉप चषक 2024 आज के पहले दिन का खेल tenniscricket.in पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. और दोस्तों 1 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी. मैच शुरू करना बहुत जरूरी है. ज़्यादा एक बार फिर चर्चा ना करें क्योंकि समय बहुत कम है. 2 बड़ी टीमें मैदान के अंदर, रिलायंस कटक और FM कंधारी. चर्चा हो रही है. बल्लेबाज दोनों बैटर मैदान के अंदर जल्दी आने चाहिए, वक्त ज़्यादा जा रहा है. गणेश बारे, महेंद्र गुरव टूर्नामेंट के आयोजन करता. बल्लेबाज
दोनों बैटर जल्दी मैदान के अंदर आपको आना है। और अभी तक का खेल जो है पूरे दिन का बहुत बढ़िया रहा है, रोचकता बरकरार रही है इस प्रतियोगिता में। फील्डिंग को अलग मुझे ज्यादा समय आपके पास नहीं है, बैटर को जल्दी मैदान के अंदर आना है। फील्डिंग सजानी है, समय हमारे पास इतना नहीं है। हॅलो मॅच लवकर चालू करा प्लीज। चलिए बैटर, दोनों बैटर चलिए, समय बहुत ज्यादा चला रहा है। अब बल्लेबाज तैयार है, फील्डिंग को अलंकृत कीजिए प्लीज। केतन महात्रे और शिरोने के मैदान पर 6 छक्के जड़ने वाले ये खिलाड़ी, बहुत सुंदर खेल इनका रहा था। और अब जाकर गेंदबाजी में बिल्कुल रोहित यादव, इस सीजन में रोहित यादव ने भी बहुत बढ़िया गेंदबाजी की है। दोनों बैटर तैयार, फरदीन और केतन। प्रतियोगिता का आज का ये क्रूशियल दिन है। पहले दिन की जो कहानी मैंने आपको बहुत बार बताया कि पहला मैच जिसपे 1 बॉल में 2 रन की जरूरत थी, उसके बाद में 1 बॉल 4 वाला वो कमाल का मैच, शानदार खेल, गेंदबाजों ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया। प्रतियोगिता में शुभम सांगले जो यंग खिलाड़ी है, इन्होंने प्रभावित किया। आशीष मेहरोल का प्रदर्शन गेंदबाजी में बहुत बढ़िया रहा, बतौर गेंदबाज जिशान ने प्रभावित किया। और फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है। रोहित के ऊपर भी दारोमदार है। केतन मात्र एक बड़े खिलाड़ी है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट स्कोरर की तरफ खिलाड़ी तैनात है। ऑफ साइड पर पॉइंट कवर, स्ट्राइक कवर और एक लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है। शानदार खेल पूरे दिन में रहा है नॉस्टर चषक 2024 और अपने बॉलिंग पार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए रोहित यादव। इस ओवर की पहली गेंद बैकफुट जाके ऑन साइड पर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी, स्क्वायर लेग पर शानदार सिक्सर बल्लेबाज केतन महात्रे का। टप्पा खाने के बाद उछाल जरूर था, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे। टेनिस के डॉट इन पर देखे एक्शन रिप्ले। केतन महात्रे मंजे हुए खिलाड़ी है, बड़े स्ट्रोक खेलना ये भी जानते हैं। रोहित यादव यंग खिलाड़ी है। सुकून और जुनून के बीच ये लड़ाई है। एक तरफ सुकून के मतलब है अनुभव है केतन महात्रे के पास, और टैलेंट, यंग खिलाड़ी है, युवा गेंदबाज है रोहित यादव। केतन महात्रे ने पहली गेंद पर स्वैग से स्वागत किया है रोहित यादव का। चलो समय ज्यादा नहीं जाना चाहिए, हर बॉल के बाद आप टीम मीटिंग कर रहे हैं, उसमें ज्यादा समय जा रहा है। केतन महात्रे ऑन स्ट्राइक। रोहित की अगली गेंद, पैरों पर गेंद थी, अच्छी गेंद थी, प्रॉपर में गेंदबाजी कर रहे, गेंद को खेल दिया स्क्वायर की तरफ। 1 रन जरूर मिलेगा। केतन महात्रे दूसरे के बारे में बिल्कुल सोच रहे थे। इंपॉर्टेंट मैच है, बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। स्कोर अगर देखें तो रन संख्या 7 रन। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय धाव संख्या 7। दोन बॉल झालेले आहेत पहिल्याच ओव्हरमधले। पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आपल्याला। 22 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे। व्ही लाईन्स कटकसाठी सलामीची जोडी आपण पाहतोय। फरदीन काझी स्ट्राईकला, 9 स्ट्राईकला केतन महात्रे। एक स्वप्नवत पुन्हा एकदा ड्रीम स्टार्ट। पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 4 चेंडू 4 षटकार। पहिल्या चेंडूवर षटकार आता देखील आपण पाहतोय आणि सज्ज होतोय तो म्हणजेच रोहित। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन है गेंदबाजी करते हुए रोहित यादव। और जीतने के लिए टारगेट की बात करें तो इतना बड़ा भी टारगेट नहीं है। 22 गेंदों में आपको बनाने हैं 38 रन, 7 रन स्कोरबोर्ड पर है। आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे, कमर पर खिलाड़ी, गेंद के नीचे आ रहे, से कैच पकड़ने का प्रयास किया गया। यहाँ कैच छूटा है, प्रयास अच्छा था जिशान का। आगे आकर बिल्कुल निष्पक्ष रनिंग कैच लेना चाह रहे थे, लेकिन गेंद से बहुत दूर थे। ओवर की बात करें रोहित यादव का, ये बहुत महत्वपूर्ण ओवर है और 21 गेंदों का खेल, 38 रनों का लक्ष्य आपके सामने। नक्कीच हा जर झेल घेतला असता तर खूप सुंदर असा झेल होऊ शकला असता। ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रयत्न केला जिशानने, कव्हरला उभे आहेत आणि आता स्ट्राईकला आहेत म्हणजेच केतन। राऊंड विकेट आलेत रोहित। पुढचा चेंडू हवेमध्ये उंच खेळलेला आहे, संधी निर्माण होणार का? खेळाडू मिड विकेटला आहेत आणि खेळाडू बाद महत्वाची विकेट रोहित यादव। केतनला बाद करण्यामध्ये यश मिळते आणि संधी मिळते।
पहिला गडी बाद होतोय केतन मात्रेच्या रूपामध्ये. संधी मिळालेली आहे. FM कंधारी किंग बॅक टू द गेम विथ द गोल्डन विकेट ऑफ केतन मात्रे बॅक टू द पॅव्हलियन. 3 चेंडू 7 धावांवर बाद होतोय आणि निश्चितपणे धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा 1 गडी बाद. राजू देखिए बड़ी मछली जाल में फंसी है. केतन मात्रे 7 पर बल्लेबाजी करते हुए आज बैक टू द पैवलियन चले गए, जिन्होंने बहुत बढ़िया स्टार्ट किया था. रोहित यादव के ऊपर हमला किया था, लेकिन रोहित यादव भी कमाल के खिलाड़ी है. सुकून और जुनून के बीच लड़ाई है और ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक बिल्कुल खेल दिया था. डीप मिड विकेट पॉइंट पर खिलाड़ी बहुत दूर थे भाग के रनिंग कैच. मुजम्मिल ने शानदार कैच लपका. मुजम्मिल थे सतर्क सावधान और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. यहाँ बहुत बड़ा झटका लगा है. रोहित यादव अभी तक 5 गेंदों में 8 रन 1 सफलता, स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. केतन मात्रे बैक टू द पॅव्हलियन. नक्कीच 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आणि 1 गडी बाद. रोहित यादव अप्रतिम अशी कामगिरी करतोय. लवकर वेळ लावू नका, जास्त वेळ होतोय. लवकरात लवकर मी विनंती करेन अयूबला देखील आणि सर्व फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना एखादा खेळाडू बाद झाल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानात खेळपट्टीवर उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. 19 चेंडू आणि 37 धावांची गरज या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. रोहित यादव चांगलं कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित चेंडूंवर केवळ 2 धावा दिल्या, त्यातील 2 डॉट आपण पाहतोय, 2 सिंगल पाहतोय, 1 षटकार. क्षेत्ररक्षण थोडासा बदल होतोय. डीप पॉईंट कव्हरला येत आहेत, मिड विकेटला येतात, कारण डावखुरा बॅट्समन आहे प्रशांत. रोहित यादव के पास काबिलियत है, कमबैक बहुत अच्छा किया है. अशरफ इस वक्त स्ट्राइकर एंड पर. गति परिवर्तन किया गया था, फ्लाइटेड गेंद थी. क्या सोच है, बहुत अच्छी गेंदबाजी है. नए बल्लेबाज है, फुटवर्क नहीं है, उनको पता था फ्लाइटेड गेंद थी. बल्लेबाज ज्यादा आगे नहीं आए, बल्ले का बिल्कुल वो बाहरी किनारा लगा था. पीछे खिलाड़ी मौजूद थे, प्लान तो सही था, लेकिन फिलहाल बच गए हैं बल्लेबाज अशरफ खान. इस प्लेइंग ऑन 1 स्कोर 9+1 विकेट. 1 विकेट आपने खो दिया. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. रिक्वायर्ड रेट अब देखिए 12 का है. राजू यहाँ से रिक्वायर्ड रेट 12 का, करंट रेट 9 का है, तो और बेहतर बल्लेबाजी करनी पड़ेगी फरदीन काजी और अशरफ खान को. नक्कीच दोघांकडे क्षमता आहे. आपण पाहिलं तर अशरफ खान आणि ज्या प्रकारे फरदीन काझीचा खेळण्याचा अंदाज आहे, तर एका बाजूला जिशान याच्यावर जबाबदारी राहील. पहिले षटक ज्या प्रकारे एक पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक केलं रोहित यादवने, त्यालाच अनुसरून आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी. मात्र मयूर वाघमारे, नॉट जिशान खान देखील त्याचं 1 षटक बाकी आहे. त्यामुळे एकंदर हा सामना अतिशय अटीतडीचा होऊ शकतो. चला लवकर वेळ लावू नका. 18 चेंडू 36 धावांची गरज. स्ट्राईकला अशरफ खान, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फरदीन काझी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मयूर वाघमारे, चला लवकर वेळ घेऊ नका. टीम मीटिंग ज्यादा ना करे, चलिए मैच शुरू करना है. बहुत बार अनाउंसमेंट यहां से हुई है, क्योंकि देखिए 6 बजकर अब फिलहाल 40 मिनट का समय हो गया. वक्त तो रुकने वाला नहीं है. 18 गेंदे और जीतने के लिए बिल्कुल इस वक्त अगर देखें त्वरित सामना सुरू करायचा, अन्यथा 5 धावांची पेनल्टी दिली जाईल आयोजकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. याची नोंद संबंधित संघाने घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे, स्ट्राईकला आहेत अशरफ खान. 18 चेंडू 36 धावांची गरज, 12ची सरासरी आवश्यक. अशरफ खान इस वक्त स्ट्राइकर रेट पर, क्योंकि आखिरी गेंद पर आपने सिंगल लिया था. ओ ये काफी ऑफ टर्म के बाहर गेंद और विकेट से बाहर है, तो नो बॉल का इशारा. मयूर वाघमारे वैसे राजू अगर देखिए शिकार करने वाले खिलाड़ी, लेकिन थोड़ा वाइड यॉर्कर डालने की जो कोशिश की और दिशा से भटकते हुए. खूप म्हणजेच पूर्ण लाईन पासून दिशा भटकलेली आपण पाहिली. यानंतर या चेंडूला मात्र डिक्लेअर मध्ये समोर स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला मॅक्झिमम धावा मिळू शकतात. प्रयत्न हाच चालू आहे की बॅकफुटला जर तुम्हाला बॅकफुटला बॅट्समनला आणायचं असेल तर शरीरावरती देखील आक्रमण करावं लागेल. मात्र एवढेही शॉट नको जेणेकरून टायमिंग करायला मिळेल, वेळ मिळेल आणि चेंडू सीमापार जातील. त्यामुळे एकंदर प्लॅन वेगवेगळा सुरू आहे. गोलंदाजचा मयूरचा देखील आणि त्याचप्रमाणे अशरफ देखील सज्ज आहे. एक बड़ा मुकाबला विलायंस टीम मैदान के अंदर है. 17 गेंदों का खेल और 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. मयूर वाघमारे गेंदबाजी कर रहे हैं. अशरफ खान ने 2 रन बनाए, 3 गेंदों का सामना किया. फरदीन काजी 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और वक्त ज्यादा ना ले, समय बहुत क्रूशियल रहेगा. टाइम इज मनी. गेंद कौन सर पर खेलना चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद नीचे रही है.
बल्ले का अंडे किनारा, विकेट कीपर की तरफ गेंद चली गई है, कोई रन नहीं है, कोई नुकसान भी नहीं है। मयूर वाघमारे अब इनकी गाडी पटरी पर आई है। नक्कीच दोघांमध्ये चांगली चुरस आपण पाहतो दोन्ही संघांमध्ये। गेल्या 10-15 दिवसामध्ये आपण पाहिले तर 2-3 वेळा एकमेकांसमोर आले, त्यामुळे एक चांगली एकंदर हा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना देखील। राऊंड द विकेट, पुढचा चेंडू आणि व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, जेवढ्या जोरात आला तेवढ्याच जोरात बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार खणखणीत। वंडरफुल बैटिंग बाय अशरफ खान, क्योंकि आगे गेंद थी मयूर वाघमारे की और इस गेंद पर देखिए किस तरह से हमला किया गया। बहुत अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत बढ़िया किया। एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in पर जिस तरह से स्ट्रोक खेला गया था और बल्ले के बीचों बीच मैदान के अंदर आया शेर, जिनके चलने लगे पैर, गेंदबाज की नहीं कोई खैर, और गेंद कर रही है बॉडी लाइन की सैर। अशरफ खान, ब्यूटीफुल स्ट्रोक, शानदार स्ट्रोक था। इनके पास वो काबिलियत है और वो बड़ी पारी खेलना एक बार फिर राजू जानते हैं। अगर वो अर्धशतक बनाते हैं तो शतक के बारे में सोचते हैं। फिलहाल ये बिल्कुल छोटा मुकाबला है, मतलब ज़्यादा ओवर नहीं है, लेकिन फिलहाल बढ़िया बल्लेबाजी करते हुए या ठिकाणी व्यासपीठावर हेमूभाई यांचं स्वागत झाले। मात्र या ठिकाणी हा चेंडू सीमा पार जाणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही। व्हाट अ शॉट अँड व्हाट अ वॉर्म वेलकम फॉर हेमूभाई हियर फॉर दिस पर्टिकुलर नॉस्टा ट्रॉफी 2024 सीजन 3। हेमूभाई आपका हार्दिक स्वागत। और बेहतरीन चौका, बल्लेबाज अशरफ खान इनके बल्ले से बेहतरीन सुंदरता के एक अलग परचम लहराते हुए देखिए किस तरह से स्ट्रोक, ओवर पिच गेंद और स्टैंड एंड डिलीवर, अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक। शेवटची वॉर्निंग या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आणि पंचांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे कंधारी किंग या संघाला, अन्यथा पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या। खूबसूरती के साथ लास्ट कॉल अशरफ का खान द्वारा 6 गेंदों में 12 रन और बल्ले के बीचों बीच खेल रहे ऑफ साइड पर शानदार स्ट्रोक अभी तक बल्लेबाज अशरफ खान के। स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर ओवर दूसरा प्रगति पर है। मयूर वाघमारे गेंदबाजी करने के लिए तैयार, टप्पा खाने के बाद उछाल जरूर है, व्हाइट बॉल का इशारा। अब परेशानियां बिल्कुल इस पक गेंदबाजों की बढ़ती हुई। एफएम कंधारी टीम 14 गेंदों में बिल्कुल 23 रनों की जरूरत है और शानदार बल्लेबाजी अशरफ खान द्वारा। नक्की जेवढी चांगली गोलंदाजी आपण फलंदाजी पाहतोय, मात्र एक्सपेरिमेंट आपण पाहतोय मयूर वाघमारे वेगवेगळ्या माध्यमातून। बॅट्समनला थोडंसं बॅकफुटला टाळायला स्लोवर बान, मात्र बघा हा देखील चेंडू वाईट। या अगोदर देखील आपण पाहतोय वेगवेगळे असे एक्सपेरिमेंट आपण पाहतोय आणि त्याला यश मिळत नाही। मात्र धावसंख्या 23, दुसरा षटक सुरू आहे आणि अशरफ खान 6 चेंडूमध्ये 12 धावांवर गेले, धावसंख्या 23। सामन्याचं गणित समीकरण बदलतंय, रिक्वायर्ड रन रेट आता 9.43 आहे, कारण करंट रन रेट आपण 13.80 पाहतोय। खूप चांगली पार्टनरशिप 6 चेंडूमध्ये 15 धावांची या ठिकाणी झालेली आहे। 23 for 1। अशरफ खान 12 पर बल्लेबाजी कर रहे, 6 गेंदों का सामना किया। मयूर वाघमारे क्या कमबैक करेंगे, यह देखने वाली बात है। एफएम कंधारी और वी लाइन्स कटक के बीच एक बहुत बड़ा मुकाबला। बैकफुट चले गया, ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है, दे घुमा के बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। अशरफ 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 कमाल कर रहे मैदान के अंदर, आगे खेल रहे, पीछे खेल रहे हैं, बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी अशरफ खान द्वारा। नक्कीच खूप अप्रतिम सुरेख फटकेबाजी, विध्वंसक खेळी आपल्याला पाहायला मिळते। कारण या अगोदर आपण 2 वाईड जेव्हा गोलंदाजाने टाकले त्यानंतर थोडंसं बॅट्समनला थोडी रिलॅक्स आपण पाहिलं होताना, कारण धावा देखील आलेल्या आहेत आणि त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं केलं। आक्रमक आणि तितकाच घातक फलंदाज नेहमी त्याची ओळख आहे। 7 चेंडू 18 धावांवर खेळतोय, समीकरण बदलतंय आणि आता 13 चेंडू आणि धावांची गरज आहे 16, कारण धावसंख्या झाली 29। राजू देखिए आज मैंने फिरोज को देखा, वो संघर्ष कर रहे थे, आज मयूर संघर्ष कर रहे हैं। स्कोर 29, 1 विकेट के नुकसान पर 13 गेंदों का खिलाना बाकी, 16 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अशरफ इस वक्त स्ट्राइकर एंड पर, ऑन साइड प्रभा में उछाला, बहुत ऊपर गेंद है और पीछे खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। बल्ला घूमा, मैदान झूमा, हवाई फायर करते हुए इस वक्त अशरफ, मैग्निफिसेंट बैटिंग। 12 गेंदों में 10 रन, खेल बदला, मौसम बदला, खेल का रंग बदला। अशरफ खान जो स्टंटमैन है, एक बार फिर दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच किती जबरदस्त बघा, वेळ घेतला आणि त्यानंतर आर पार, चेंडू सीमा पार, खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एलिव्हेशन दिलं आणि उंची देखील तेवढीच, आणि चेंडू मिड विकेटच्या वरून उत्कृष्ट फटका आणि आक्रमकता मगापासून मी म्हणतोय, कारण ज्या प्रकारचं आपण व्यासपीठावर देखील या ठिकाणी पाहतोय सन्माननीय कृष्णाजी बारे साहेब
युवक मंडळ माजी अध्यक्ष आयोजक बबनदादा गुरव, त्याचप्रमाणे हेमूबाई जे आपले प्रमुख अतिथी हे देखील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. महेशजी राऊत साहेब हे देखील आपण यांना पाहत आहोत. हे सर्व माननीय पाहुणे यांना देखील पुन्हा एकदा अभिवादन करूया. 12 चेंडू 10 धावांची गरज, एक महत्त्वाचं षटक आणि फक्त मयूररत्न एक वेगवेगळे असे गोलंदाज आपण महत्त्वाचे जे या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहिले आणि त्याचा फायदा कोणी उचलला तर फलंदाजांनी. 12 चेंडू 10 धावांची गरज. व्ही लायन्स कटक ओडिशा संघाला. 35 रन 1 विकेट के नुकसान पर और अपने बोरिंग मार पर गेंदबाज तैयार जिशान. बैकवर्ड जाके गेंद कॉर्नर पर खेल दिया. डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बैटर ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. 11 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. फरदीन काझी शेवट गोड करणार का असा एक खेळाडू शिवडी या परिसरातून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केलेली. पाहता पाहता केवळ मुंबई महाराष्ट्र नाही, भारत नाही तर भारताबाहेर देखील आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्याला सध्याच्या घडीला युवा खेळाडू म्हणून आपण त्याला पाहतो. ज्या फॉर्ममध्ये आहे जिशान. पुढचा चेंडू संधी आहे मात्र टॉपेज या ठिकाणी 1 धाव निश्चितपणे मिळेल जोपर्यंत सोहेल त्या ठिकाणी फील्ड करेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 7 धावांची गरज आहे. 10 चेंडू 7 धावांची गरज. गोड शेवट करणार का एनडी अशरफ खान हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. राजू देखिए यहाँ से अगर जिशान मैच को बचाना चाह रहे तो 2-3 अच्छी गेंदें और विकेट चाहिए. मैच में जान डालने का मौका आपको जरूर मिलेगा. कमबैक करने का मौका आपको जरूर मिल सकता है. जिस तरह से जिशान ने इससे पहले अच्छा प्रदर्शन किया है तो उनके पास वो काबिलियत है. मैं समझ सकता हूँ कि इस वक्त वो चैलेंज है इनके लिए. सिक्के के 2 पहलू होते हैं. एक पर चैलेंज लिखा हुआ है और दूसरी साइड पर अवसर मौका है. विपरीत स्थिति में बेहतर प्रदर्शन कीजिए और मैच में जान डालिए. जिशान खान. अशरफ है मैदान के अंदर. विकेट की जरूरत है. विकेट मिल गया नहीं इस बार. जीवनदान जीवनदान मिल गया. ये विकेट मिलना चाहिए था. और कैच किसने छोड़ा है? योगेश जैसे खिलाड़ी जो क्रिकेट की परिभाषा को अच्छी तरह से जानते हैं. इस वक्त विकेट की सख्त जरूरत थी तब जाकर योगेश पवार ने वो कैच छोड़ा. नक्कीच फुलर लेन चेंडू होता. लो फुल टॉस जितक्या जलद गतीने भन्नाट वेग आपण नेहमीच पाहिले. मात्र योगेश पवारच्या अजून एक कधी कधी आपण सहज घ्यायला जातो आणि त्याच वेळी चूक होते. त्या पद्धतीने आपण पाहतोय. बघूया जिशान सज्ज होते आणि शेवट गोड करणार. विजय स्ट्रोक बाय फरदीन काझी. फरदीन विजय फटका. 8 चेंडू राखून विजय आणि 9 विकेटने या ठिकाणी व्ही लायन्स कटक संघाने विजय प्राप्त केला. मी विनंती करतोय मुंबई किंग्ज क्रिकेट लाईव्ह अकॅडमी कर्णधार त्वरित आपण स्टेजवर यायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीमचे कॅप्टन या. 2 ओव्हरची मॅच असेल टॉस करण्यासाठी त्वरित या. कोणताही विलंब चालणार नाही. टॉस करायचा आहे आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. मुंबई किंग्स. बघा केतन मात्र या ठिकाणी आलेत. मुंबई किंग्स आपण त्वरित यायचं आहे. मुंबई किंग्स क्रिकेट लाईव्ह अकॅडमी कॅप्टन मुंबई किंग्स चेतन जाधव. यस चला ओव्हर टू चंद्रकांत शेट्टी. यस वेळ कमी आहे. आपण डायरेक्ट टॉस घेतोय. 2 ओव्हरची मॅच घाई करायची फक्त. हा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय व्ही लायन्सने घेतलेला आहे. अनिकेत सानप तुमच्यासाठी पुरस्कार. अजय यांच्याकडून 500 माझ्या मते